लक्षात ठेवा, कधी पण माणसाला कसं त्याच्या चप्पल आणि कपड्यांवरनं हे नाही केलं पाहिजे, जज नाही केलं पाहिजे. कारण कसं आहे माहिती आहे, साधी स्लीपर घालणारा माणूस पण आणि साधे कपडे घालणारा माणूस पण खूप काही. नमस्कार, मी अंजली, माझ्या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. तर कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून. आणि थंडी तर खूपच चालू आहे. प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्या, जास्त करून लहान बाळांची काळजी घ्या. कारण कसं आता हे आमची मांजरच बघा, आता इथे झोपला आहे छोटावाला, तो काय पळतच असतो. पण दोघांना दाखवते मी तुम्हाला, ते पण आता आजारी. म्हणजे कसं त्यांना पण एकदम एवढी थंडी लागते ना, लाईट ऑन करते, त्यांना पण एवढी थंडी लागते ना. तर लोंबडीला आमच्या आता डॉक्टरकडे न्यायचे, तर त्यांना मी ना असे पॅक करून ठेवले, असे 2 स्टूल ठेवले आणि त्याच्यामध्ये असं त्यांना पॅक करून ठेवले. हा काय छोटा आहे तर हा काय थांबतच नाही अजिबात. पण त्यांना एवढी थंडी, आपल्याला एवढी थंडी लागते पण त्यांना पण खूपच लागते. तर लोंबडी पण आमचा थोडासा हे झाला आहे, तर त्याला आता आज न्यायलाच पाहिजे डॉक्टरकडे. तर आजचा दिवस बघूया कसा जातो ते. आणि मी तुम्हाला पटकन अशी मी ट्रिक दाखवते तुम्हाला. आता प्रत्येकजण बोलेल की ही कसली ट्रिक. तर बघा, भांडी तर काय आपण लेडीज लोक म्हणजे काय ते आपलं कामच आहे की पूर्ण दिवसभर काम करायचं, त्याच्यात स्वयंपाक बनवायचा, भांडी घासायची, नाश्ता बनवायचा, भांडी घासायची, रात्रीचा स्वयंपाक बनवला तरी भांडी घासायची. भांडी काय कशीही घासली तरी घासायची आहेत आणि आपल्याला ठेवायची आहेत. पण त्यात मी तुम्हाला माझ्या वहिनीची एक ट्रिक सांगते. तर ती कशी भांडी घासते, त्याच्यामुळे कसं आपल्याला एकदम सहज, एकदम सोपं होतं. भांडी तर आपण घासणारच आहोत, पण ते कसं तिची एकदम वेगळी सोपी पद्धत आहे, मी तुम्हाला दाखवते. तर आता मी किचनमध्ये जाऊया, आपण भांडी घासते मी, तर तुम्हाला दाखवते पटापट. आणि बघूया आज काय स्वयंपाक बनतो आहे ते. आणि तुम्हाला आणि त्या अगोदर तुम्हाला सांगते, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल, जेणेकरून तुम्ही माझे नवीन व्हिडिओ पाहू शकाल. तर चला आता जाऊया किचनमध्ये. काय झालं, इथे ना ही काच फुटली माझी, तिथे फोटो वगैरे होते. तर काच आज आणायला जायचं आहे मला, किंवा मिस्टरांना सांगेन ते घेऊन येतील. तर तिथे तुम्हाला माहितीच असेल की तिथे कॉर्नरला एक काच होती. बाहेर गाड्यांचा खूपच आवाज येतो आहे, तर असो. तर चला, काच पण आणायची आहे, काच पण फुटली माझी, तर बघूया. तर चला आता किचनमध्ये जाऊया. साफसफाई तर झाली, थोडीशी बाकी आहे माझी. तर चला आता जसं आहे तसं मी तुम्हाला दाखवते. कारण आणि हां, हे पण माझे खराब झाले, तर आता मी हे पण घेऊन सांगितले घेऊन यायला. तर एक किती 120 रुपयाला सांगितलं, तर त्यांना बोलले असुद्धा घेऊन या, कारण हे कसे खराब होत आलेत, खूप वर्ष झाली ना, तर हे खराब होत आलेत, तर ते आणायला सांगितलं आहे. आणि बघा आता शेगडी मी साफ करून ठेवले, पण ही बाकीची भांडी तुम्हाला मी दाखवते ट्रिक. आणि ह्याच्यात हसण्यासारखं काहीच नाही, कारण प्रत्येकाच्या घरी असा राडा होतोच. आणि त्यात कसा माझा किचन छोटा एकदम, तरी पण मी तुम्हाला दाखवते, जे समोर आहे तेच दाखवते. आता ही जी भांडी मी फक्त जे अन्न असतं ते हे करून ठेवले, स्वच्छ धुवून ठेवले. आता याच्या पुढचं मी तुम्हाला दाखवते. काल आपल्या जे कवर आणले होते ना, ते असे लावलेत मी, बघा कसे वाटतं सांगा मला. आणि ही कुठून मेशोवरून मागवली होती बेडशीट. त्याला झाली जवळजवळ 2-3 वर्ष झाली असतील, चांगली निघाली ही. आणि हे बघा, इथे एक आहे हा, आणि इथे एक. सांगा मला ह्याच्यावर डाग पडला कसला तेलाच्या. तर आता बघा, आपल्याला रोजच्या जेवणासाठी कशी आपल्याला सगळी भांडी लागतात. स्टील असो, ॲल्युमिनियम असो, जे तुम्ही कसले वापरत असाल ते. तर सगळ्यांचा आपला एकच असा ढिगारा तयार होतो. तर त्या ढिगाऱ्यात काय करायचं, पहिली स्वच्छ भांडी धुवून घ्यायची. आणि ती धुताना काय करायचं, आता मी तुम्हाला दाखवते. टोपं वगैरे, जेवणाची टोपं वगैरे अशी वेगळी काढायची, अशी वेगवेगळी ठेवायची. म्हणजे हा जो तुम्हाला पसार वाटतोय, तो मी तुम्हाला कसा कमी होईल आणि कसा आपण पटकन अशी भांडी घासू शकतो ते दाखवते.
आता बघा, हे मी वेगवेगळे काढलेत. आता हे बघू शकता तुम्ही. ही आपली जेवणाची टोपं, डाळीची टोपं वगैरे जे लागतात ते एका साईडला काढलंय. फक्त प्लेट, ताटं एका साईडला काढलेत मी. आणि जे आपले रोजचे तांबे वगैरे असतात ते बघा, दिसतंय का तुम्हाला? तांबे, प्लेट्स, परत चमचे एका साईडला काढले. म्हणजे 3 हिस्से केलेत मी. एक टोपांचा, एक प्लेटचा आणि एक तांबे आणि चमचे. तर माझी वहिनी अशीच हे करते पहिला. आणि ते पहिलं काय करते, छोटे भांडे घासते, त्याच्यानंतर प्लेट, नंतर लास्टला टोपं. तर आता मी तुम्हाला भांडी घासते पटापट आता. आता मी बघा स्टीलचे प्लेट वगैरे घासून घेतले. आता काय पुढचं दाखवत नाही, डायरेक्ट घासून झाल्यावर तुम्हाला दाखवते भांडी. पण ही ट्रिक तुम्हाला यूज पडली किंवा बिगिनर्स असतात ना, त्यांना काहीच येत नाही. पहिलं म्हणजे कसं आई वडिलांच्या इथे कसं एकदम कसं आपण केलं नाही केलं तरी आपल्याला काही कोण बोलत नाही, पण लग्नानंतर आपल्याला करावंच लागतं. त्यांना जर ही युजफुल ठरले तर ते नक्कीच तुम्ही हे करू शकता. तर चला आता मी सगळं आवरून दाखवते तुम्हाला. बघा एकदम मी स्वच्छ भांडी आता घासलेत. तर जी लावायची होती ती लावून घेतली आता मी स्टँडला. आणि जी थोडीशी आता टोपं वगैरे हे सगळं ठेवलं आहे असं नितळायला. आणि सगळं चकाचक झालं बघा आता. तर आणि हे बघा, हे सगळं मी लावून घेतलं. इकडून दिसतंय का बघा तुम्हाला? ताटं वगैरे काल नवीन वगैरे आणलेले ते घासून घेतले. आणि परत काय मी ते कोपऱ्यात लावते. तर कसं वाटलं तुम्हाला? साधा सिंपल. जर ही ट्रिक आवडली असेल, कोणाला ज्या गृहिणी असतील, हाऊसवाईफ असतील त्यांना तर माहितीच असेल, पण जे बिगिनर्स आहेत त्यांना त्यांच्यासाठी खास. आणि कोणाला माहीत नसेल तर त्यांनी पण ही साधी सोपी माझ्या वहिनीची ट्रिक वापरू शकता. आणि आता आपण बाहेर जाऊया. पहिला चकाचक झालं आपलं किचन आता साध्या सोप्या ट्रिकने, है ना? तर बाकीचे बघा मी दाखवते. इकडे लावून घेतले. पण एक लक्षात ठेवा, कधी पण माणसाला कसं त्याच्या चप्पल आणि कपड्यांवरनं हे नाही केलं पाहिजे, जज नाही केलं पाहिजे. कारण कसं आहे माहिती आहे, साधी स्लीपर घालणारा माणूस पण आणि साधे कपडे घालणारा माणूस पण खूप काही करू शकतो. आणि कधी कोणाचं म्हणजे बोलतात ना, कष्ट केले तर कधी कोणाचं नशीब बदलेल हे सांगता येत नाही. अशी खूप उदाहरणं आहेत आपल्यासमोर. आपण जरी हे केलं ना तरी खूप असं तुम्हाला समजू शकतं. आपलं आता काय मोबाईलवर सगळंच समजतं आपल्याला, की म्हणून कधी कोणाला म्हणजे कसं आहे, आपण दुसऱ्याला एक बोट दाखवलं ना की बाकीची बोटं आपल्याकडे येतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जेव्हा दुसऱ्याला नावं ठेवतो ना, किती आपण साधे भोळे कसेही असो, पण आज ना उद्या ती बारी आपल्यावर येते. आणि तेव्हा आपल्याला पश्चाताप होतो की अरे तेव्हा आपण कोणाला तरी काहीतरी बोललो होतो. मग ह्या जन्माचं कसं ह्याच जन्मी फेडावं लागतं. म्हणून विचार करून बोलायचं समोरच्याला की आपण काय बोलतो काय नाही. आणि विनाकारण कोणाला अशी नावं ठेवत बसायचं नाही की जेणेकरून आपल्यावर पण ती पुढे बारी येईल, असं मी म्हणजे माझं तरी मत आहे. तर असं तुम्हाला बघा पटलं तर तुम्ही घेऊ शकता, नाहीतर काय प्रत्येकाची मर्जी असते. कारण कसं आहे, माणसाकडून चुका होतच असतात, पण त्या चुका आपण कशा सुधारू शकतो तर ते आपल्या हातात आहे. तर बघू शकता तुम्ही जर म्हणजे मी पण काही अशा म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या हातून चुका घडतात. माझ्या हातून पण चुका घडलेल्या आहेत, पण त्या मी सुधारल्या. म्हणून बोलतात ना, तर कधीतरी मी असं तुम्हाला शेअर करेन की कसं असतं, घमेंडी कधी करू नये एवढं समजतं मला. घमेंडी केली की कसं आहे, पैसा काय आज आहे आणि उद्या नाही, पण इज्जत एकदा आपण कमवली ना की कसं आहे, ती आयुष्यभर आपण जिवंत आहे तोपर्यंत पण राहते आणि मेल्यानंतर पण राहते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा आज आहे उद्या नाही, पण आपली जी इज्जत आहे ती कसं आहे, जे आपण 4 माणसात कमवतो ती कशी लाईफ टाईम राहते. तर असो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा कमेंट करून. आणि आवडली माझ्या बहिणीची ट्रिक तर नक्कीच शेअर करा. तुमच्या जर म्हणजे बहिणी वगैरे असतील किंवा कोण बिगिनर्स असतील जे लाडाने वाढलेले असतील, त्यांच्यासाठी जर उपयोगी पडली तर चला भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, हसत राहा आणि हसवत राहा.